नाशिकच्या इंधन पुरवठ्यावर झालेला आहे। शहरात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून गॅसचे दर 74 रुपये 95 पैशांवरनं आता लिटरवर पोहोचलेले आहेत। गॅस मिळवण्यासाठी नाशिकमधील पेट्रोल पंपांवर रिक्षाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। अनेक पंपांनी गॅस संपल्याचं फलक लावून टाकलेले, तर ग्राहकांनी परिस्थिती समजून घेण्याचं आवाहन केलेले। रात्रीपासूनच रिक्षा चालक इंधनासाठी ताटकळत उभं असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, एलपीजीचा तुटवडा दिसतोय, पेट्रोल पंपांवर रिक्षाच्या रांगा लागलेल्या आहेत, काही ठिकाणी पेट्रोल संपल्याचे फलक सुद्धा लागलेले आहेत, काय परिस्थिती आहे? एक दीड 2 किलोमीटर पर्यंत रिक्षाच्या या रांगा आपल्याला लागलेल्या बघायला मिळत आहेत। कारण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा मोठा तुटवडा झालेला आहे आणि एलपीजी गॅसला विशेष फटका बसलेला आहे। त्यामुळे जे नाशिकमधले एलपीजी गॅसचे पंप आहेत त्या पंपांवर देखील अतिशय अत्यल्प एलपीजीचा साठा सध्या शिल्लक राहिलेला आहे। त्यामुळे ज्या पंपांवर सध्या एलपीजी मिळतोय त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने या लांबच लांब रांगा लागल्याचं बघायला मिळेल। अगदी रात्रीपासून अनेक रिक्षा चालक या ठिकाणी रांगेमध्ये उभे आहेत, मात्र अद्यापही त्यांना एलपीजी गॅस मिळू शकलेला नाहीये। युद्धाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅसचे दर देखील वाढवण्यात आलेले आहेत आणि एकूणच ग्राहकांनी सहकार्य करावं अशा पद्धतीचं आवाहन सध्या पंप चालकांकडून केलं जात आहे। मोठा फटका युद्धाचा सध्या आपल्याला अगदी आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलेला बघायला मिळेल। कारण हे जे रिक्षा चालक आहेत खरं तर दररोज रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत असतात, मात्र आज त्यांना रिक्षा चालवता येत नाही, आपला उदरनिर्वाह चालवता येत नाही, कारण एलपीजी गॅस मिळत नाही। आणि त्यामुळे अगदी रात्रीपासून अशा पद्धतीने एलपीजी गॅस मिळवण्यासाठी तासनतास रांगा लावून या ठिकाणी ऑटो रिक्षा चालक उभे आहेत। त्यामुळे याचा अंदाज येईल की किती मोठ्या प्रमाणात इंधनाचा तुटवडा जो आहे तो या ठिकाणी आता नाशिकमध्ये भासायला सुरुवात झालेली आहे। जे अभिजित, आपण पाहतोय की हातावर पोट असलेले सगळे रिक्षा चालक आणि त्यांचा उदरनिर्वाह कसा करायचा असा मोठा प्रश्न पडलेला आहे। धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।